गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर आज शेतकरी कृती समिती व मनसे यांच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार होते. मात्र शिल्लेगाव पोलीस व बँक प्रशासन यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की लासूर स्टेशन येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये 2023 साली तत्कालीन बँक व्यवस्थापकाने मनमानी करत शेतकऱ्याचा विश्वासघात केला व चक्क शेतकऱ्याला न सांगताच एफडीचे पैसे परस्पर पीक कर्जाच्या खात्यात वळवले. ही एफडी शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी केली होती. बुट्टेवाडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गोरख रामचंद्र राऊत यांनी 2019 ला शेतीवर पीक कर्ज घेतले होते व मुलीच्या लग्नासाठी सेंट्रल बँकेत 2020 ला 1,05,450 रुपये एफडी केली होती व तत्कालीन बँक व्यवस्थापकाने शेतकऱ्याला कोणतीही पूर्व सूचना न देता मनमानी करत 2023 ला शेतकऱ्याची एफडी तोडून पीक कर्जात जमा केली. राऊत दरवर्षी बँकेत जाऊन एफडीचे नूतनीकरण करत असे. तेव्हा तत्कालीन बँक व्यवस्थापकाला व कर्मचाऱ्याला सांगत होते. अधिकारी शेतकऱ्याला असे सांगत होते की दरवर्षी आपोआप नूतनीकरण होते असे सांगून वेळ मारून नेत होते. मात्र 24 जून रोजी मुलीचे लग्न असल्याने शेतकरी राऊत एफडीची पावती घेऊन एफडीतील रक्कम काढण्यासाठी 17 तारखेला सकाळी 11 वाजता बँकेमध्ये गेले होते. यावेळी शाखा व्यवस्थापक ऋषिकेश राजिनकर यांनी शेतकऱ्याला तुमची एफडी 2023 लाच पीक कर्ज खात्यात जमा केल्याचे सांगताच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली व शेतकऱ्याला रडू कोसळले. आता मुलीचे लग्न करायचे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झाला. यावेळी उपस्थित मनसे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पाटील जाधव व राऊत यांचे बंधू दिनकर राऊत यांनी सेंट्रल बँकच्या व्यवस्थापकाला धारेवर धरले होते. त्यावेळी शाखा व्यवस्थापक ऋषिकेश राजिनकर यांनी सदर घटना माझ्या कार्यकाळात झाली नसून मी याबाबत वरिष्ठ कार्यालयाला व लीगल टीमला माहिती दिली आहे. त्यांचे उत्तर आल्यावर तुम्हाला कळवतो असे सांगितले. मात्र आजपर्यंत कुठलेही उत्तर न मिळाल्याने अखेर शेतकरी कृती समिती व मनसे यांनी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे शेतकरी कृती समितीचे महेश गुजर व मनसेचे अण्णासाहेब पाटील जाधव हे गुरुवार रोजी लासूर स्टेशन येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये शेतकऱ्यासह हजर झाले व बँक व्यवस्थापक ऋषिकेश राजिनकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे गणेश हरणे, बीट अंमलदार राजेंद्र कीर्तीकर यांनी मध्यस्थी करत वरिष्ठ कार्यालयाला याबाबत लेखी कळवण्याचे सांगितले. याबाबत संबंधितांना लेखी पत्रही दिले. त्यामुळे बँक व्यवस्थापकांनी वरिष्ठ कार्यालयाला सदरची माहिती दिली व लेखी आश्वासनानंतर सदरचे अर्धनग्न आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले, अशी माहिती महेश गुजर व अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. यावेळी शेतकरी गोरखराव त्यांच्यासह माजी सभापती चंद्रकांत गवळी, अमोल पाटील ठोंबरे, विनायक पाटील चव्हाण आदींना लेखी पत्र बँकेचे व्यवस्थापक ऋषिकेश राजिनकर यांच्या हस्ते देण्यात आले. ठिकाणी शेतकऱ्याच्या एफडीचे पैसे होते ते पीक कर्ज वळवले होते. त्यामुळे मनसे आणि शेतकरी कृती समितीच्या वतीने जे आज अर्धनग्न आंदोलन पुकारले बँकेमध्ये, त्या संदर्भात काय सांगायचं? त्या संदर्भात आम्हाला आता बँकेनं अधिकृत त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार केला आणि त्यांना एक एफडीआर किंवा कर्जमाफीपासून वंचित राहिले असं एक लेखी स्वरूपात आम्हाला ते आता पत्र देत आहेत थोड्याच वेळामध्ये. आणि त्यांना कर्जमाफीची रक्कम किंवा बँकेच्या ज्या निर्णयाप्रमाणे त्यांना मोबदला मिळणार आहे, त्यांचं जे नुकसान झालंय त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळणार आहे असे त्यांनी आम्हाला अशी हमी दिलेली आहे. आता जे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं की तात्पुरतं स्थगित यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा कंटिन्यू चालू राहणार आहे. परंतु त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही त्यांना 2-4 दिवस वेळ देऊ. या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतील या अपेक्षेने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी आम्हाला त्या मागणीला एक पॉझिटिव्ह असं उत्तर दिलं आणि त्यामुळे आम्ही आज रोजी हे तात्पुरतं आंदोलन स्थगित केलेलं आहे. शेतकरी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करणार होते. तात्पुरते का करण्यात आले? खरं तर आज या शेतकऱ्याचा विजय झालेला आहे. कारण खरं म्हणजे पूर्वीची ज्या कर्जमाफी झाले होते, यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज याच्यापासून ते वंचित राहिले होते. आणि तेव्हा खरं म्हणजे ही चुकी होती बँकेची. कारण तेव्हा बँकेला सरकारला माहिती कळवणं गरजेचं होतं आणि बँकेने सुद्धा आता मान्य केलेलं आहे की त्यांची एफडी तोडलेली आहे. संबंधित जे अधिकारी त्यावेळेस होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि दुसरं त्यांचं जे नुकसान झालं होतं एफडीच्या अनुषंगाने, भविष्यामध्ये बँक सुद्धा त्यांचं क्रेडिट स्कोअर चांगला असल्यामुळे बँक सुद्धा त्यांना नवीन कर्ज देण्यास तयार झालेली आहे.
त्यामुळे हे आंदोलन आताच्या सध्या जोपर्यंत आमच्याकडे लिखित स्वरूपात येत नाही आणि ठोस काही कारवाई होत नाही तोपर्यंत हे स्थगित करण्यात आलेलं आहे. म्हणून माझी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा तक्रारी तुमच्या असतील तर तुम्ही शेतकरी कृती समितीकडे संपर्क साधून तुमच्या तक्रारीचं निवारण करून घ्या. धन्यवाद.